अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा. युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय. भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे. भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय. मला एक कळत नाही, त्यांच्याकडे एवढे पैसे, एवढा धन संपत्ती, एवढा सगळा गोंधळ, 19 सभा आमच्या पालकमंत्र्यांच्या, सगळे आमदार तिथं वर्ल्ड वाईज कामाला लागलेले, तिथं 1-2 ठिकाणी तर त्यांनी ज्या सीटा फार कमी अंतराने पडल्या त्याही ठिकाणी त्यांनी प्रेशराईज केलं. अख्खी सिस्टम त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करत होती. पण अमरावतीच्या जनतेने त्यांना कौल दिला नाही. भाजपच्या विरुद्ध या ठिकाणी कौल आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढाई अशीच झालेली आहे. भारतीय जनता पार्टीची फार काळजी आहे आणि मी पहिले सांगितलं होतं राज्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार एक होतील. सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं आपल्याला. आताही सांगतो, काही महिन्यामध्ये यशोमतीताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे. त्यांना वाटतं की कुठे आपला भाजपवर अन्याय नाही झाला पाहिजे, भाजपचं कुठं काही कमी नाही झाला पाहिजे, भाजपला नेहमी मोठ्या प्रमाणात पक्ष तो वाढला पाहिजे भारतीय जनता पार्टी, अशी काळजी यशोमतीताईला आहे. आणि त्याच काळजीपोटी त्या कळकळीची विनंती करताय की भारतीय जनता पार्टी हा आता येणाऱ्या काळात माझा पक्ष राहणार आहे, मी त्या पक्षामध्ये येणार आहे. म्हणून त्या भारतीय जनता पार्टी त्या काळजी करताय. यशोमतीताई ठाकूर लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये येतील, हे मी आधी सांगितलं. काळ्या दगडावरची पांढरी रेघ त्यांच्या करणार. त्या ठिकाणी जशी मी इलेक्शनच्या आधी मुख्यमंत्र्यांची त्याची भेट करून दिली होती, त्याच पद्धतीनं मी स्वतः त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना वर्षा बंगल्यावर घेऊन जाईल, मुख्यमंत्र्यांची भेट करून देईल. आणि यशोमतीताई ठाकूर सुद्धा अधरून त्यांची छुपी रणनीती चालू आहे, त्यांचा संपर्कही चालू आहे. तो संपर्क छुपा मला चांगला माहित आहे. लवकरच तो जनतेसमोर येईल.